या 3 दिवसांनंतर मुख्यालयामध्ये पोहोचल्यात। कृषी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत, तर इतर मतदारसंघांच्या तुलनेत गडचिरोलीतील इमारतीला अधिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे। मात्र तब्बल 90 जवान 4 जूनपर्यंत या ईव्हीएमची सुरक्षा पाहणार आहेत। गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे आणि राज्यातली सगळ्यात वेगळी निवडणुकीची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये तब्बल 8 दिवस प्रशासन पूर्ण यात गुंतलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेचा खूप कस लागलेला होता, कारण तब्बल 4 दिवस अगोदर मतदान पथकांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं बेस कॅम्पावर आणि निवडणूक होईपर्यंत सुरक्षितता आवश्यक होती। पायी मतदान पथकं गेली, त्यानंतर हेलिकॉप्टरमधून काही पथकांना पाठवण्यात आलं आणि आता ती मतदान पथकं परत येण्याचा जो प्रवास आहे तो अजूनही संपलेला नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम्स जे आहेत ते स्ट्रॉंग रूम इथं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। कडेकोट सुरक्षा बल आपण बघू शकता या ठिकाणी हे निमलष्करी दलाचे जवान आहेत, सीआरपीएफ आहे, बीएसएफ आहे, स्थानिक गडचिरोली पोलीस आहे, हे सगळे या ठिकाणी आहे। हा माओवाद प्रभावित जिल्हा आहे, त्यामुळे कुठल्या पद्धतीचं रिस्क प्रशासन घेऊ इच्छित नाही, त्यामुळे अशा पद्धतीची 24 तास ही सुरक्षा या ठिकाणी राहणार आहे। ही जी इमारत आहे यामध्ये गडचिरोली लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचं भवितव्य या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे। शासकीय कृषी महाविद्यालय आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एकूण सगळ्या ईव्हीएम ज्या आहेत त्यात ज्या गेल्या 8 दिवसातली जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमध्ये खासदार निवडण्याची प्रक्रिया झालेली आहे आणि ते सगळं आपण बघू शकता। डॉग स्क्वॉडसुद्धा आहे या ठिकाणी, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं संशयास्पद जर आढळलं तर त्या ठिकाणी तात्काळ कारवाई होऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि गडचिरोली जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी संजय देने, एसपी निरोत्पल यांच्या नेतृत्वात या ठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 4 जूनपर्यंत ज्या दिवशी मतमोजणीची प्रक्रिया असेल त्या दिवशीपर्यंत आपल्याला सगळे ईव्हीएम्स या ठिकाणी सुरक्षित राहतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।